राज एक सांगू काची? राजा म्हणले बोल. नाही, कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा ह्या दिवसात मोर ओरडत नाही ती. नाही, कुणी जाणता माणूस यायचा मोराचा आवाज ऐकायचा. तो विचार करायचा या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठून? इथं गवसून जाल राज. राजाने माणसं गोळा केली ती अशी दऱ्याखोऱ्यातली गिरिकांतरातली अचूक ज्ञान सूक्ष्म निरीक्षण असलेली 18 पगड जाती धर्माची रानावनातल्या याच पोरानं महाराजांनी आंतरराष्ट्रीय कीर्तीचं केलं. आज जगाच्या पाठीवर अमेरिकन गुप्तचर यंत्रणा रॉ आणि इस्रायलची मोसाद या सर्वोत्तम गुप्तहेर यंत्रणा मानल्या जातात. पैकी इस्रायलची मोसाद सांगते आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याला आमचे आदर्श मानतो. केवढं विलक्षण कार्य, केवढं क्रांतिकारी आहे. तुम्ही काम किती करता याला महत्व नाही, तुम्ही काम कसं करता तेही महत्वाचं नाही, तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे फार आणि फार महत्वाचं आहे. 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं राजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असे जर कुणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. जन्माला यायच्या आधीच ठरलंय का जन्माला यायचं, जन्माला यायच्या आधीच ठरलंय जन्माला येऊन काय करायचं. 50 वर्ष एकही घटना नाही ज्याचं राजांनी नियोजन केलं नाही. राजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं राजांनी नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. फक्त तेवढंच नियोजन नाही, महाराजांनी आपल्या शौर्याच्या बळावर, पराक्रमाच्या बळावर, निष्ठेच्या बळावर राष्ट्र चेतना जागृत केली आणि पाहता पाहता सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात स्वराज्य नांदू लागलं, भगवा डौलानं फडकू लागला. 6 जून 1674 रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला. या मुलांच्या पातशाहीमध्ये एक मराठा एवढा पातशाह झाला, ही गोष्ट काही साधी झाली नाही असं बखरकरांनी त्याचं वर्णनही केलं. फतेह खानची लढाई, अफजल खानाचा कोथळा, शाहिस्ता खानाची बोट, आग्र्याची भेट, औरंगजेबाच्या हातावर दिलेली तुरी आणि रयतेच्या मनात निर्माण झालेला विश्वास. होय, आपलं स्वतःच राज्य उभं राहत आहे, स्वराज्य. लाखो लाखो हृदयांचं स्वप्न राजांनी पूर्ण केलं. पण महाराजांचा हा राज्याभिषेक होऊ नये यासाठी औरंगजेब जंग जंग पछाडत होता. औरंगजेबानं आपला दूध भाऊ जो श्रीगोंद्याच्या शेजारी भीमेच्या काठावर बहादूरगड नावाचा किल्ला आहे तिथं होता, त्याला महाराजांचा राज्याभिषेक उद्ध्वस्त करायची जबाबदारी दिली. औरंगजेबाच्या त्या दूध भावाचं नाव होतं खान जहान बहादूर खान कोकलताश हैबत जंग. कसं जोरदार नाव आहे, खान जहान बहादूर खान कोकलताश हैबत जंग. आता काय काय लोक विचारतात त्याची बायको कसं नाव घेत असेल. आता आपल्याला काय करायचंय?